आडव्या बॅटने विशालच्या बॅट मधून विशाल फटका येताना पाहायला मिळेल. षटकार. पहिल्या चेंडूवरती आक्रमण 6 धावसंख्येने वागड व्हिटर्स टीम नक्कीच संघाचं खातं मैदानाच्या आतमध्ये उघडलं जाते गोलंदाज भरात. हा चेंडू देखील मोठा फटका घेण्याचा प्रयास जरूर होता. डावेष्टीच्या खूप दूरवरती चेंडू राहतोय. वाईट बॉलचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून आला जाईल. धावफलक अवांतर धावेच्या मदतीने 7 धावा आहेत. 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 निभाना. आणि या सामन्यावरती सत्ता कोणाची येणार? इथं देखील आक्रमण. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या अगदी बाहेर. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आहे. षटकार. लागोपाठचा अगदी आपण पाहूया. दुसराही षटकार मैदानाच्या आतमध्ये येईल. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हा चेंडू देखील बॅकफुट वरती सरकत मात्र या ठिकाणी खेळून काढलाय. एक बुलंदी प्रहार. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका. षटकार. षटकार हॅट्रिक पूर्ण आहे. वा भाई वा, काय खेळतोय मैदानाच्या आतमध्ये विशाल. नक्कीच विश्वासवरती सर्वांच्या नजरा होत्या, परंतु विशाल मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आक्रमण पहिल्या चेंडू पासून आहे. हा चेंडू देखील आडव्या बॅटने अलॉंग दी कार्पेट केलाय. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आहे. नो +2 अर्थात 3 धावा इथं देखील येतील. धावफलक 3 धावसंख्येच्या मदतीने 22 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलं जात आहे. अवांतर धावा रोखाव्या लागतील. हा चेंडू देखील विशाल मॅक्झिमम बिग सिक्सर. 6 रन. चार षटकार या षटकामध्ये नक्कीच वसूल केले जात आहेत. फार मोठा आक्रमण आहे. गोलंदाज भरत पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा चेंडू देखील आडव्या बॅटने नक्कीच हलक्या छताने खेळून काढला. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयास. 2 धावा आल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयास होणार. हा चेंडू देखील आसमान दाखवलाय. वाघाची दहाड आणि फोडला पहाड. शेवटच्या चेंडूवरती देखील षटकार. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 36 धावा धावफलकावरती आहेत. तर 7 चेंडू खेळलाय आणि 34 धाव्यांची खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अंपायर बॉलची मार्किंग चेक करून घ्या. छत्तीस धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. क्रिकेट रसिकांची मांदियाळी असणारी क्रिकेटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते. खरं तर क्रिकेट रसिकांसाठी देखील पर्वणी असणारी क्रिकेटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जात आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील मारा करण्यासाठी. षटक क्रमांक 2 विक्रम वायकर विक्रमी खेळी करणार का? हा चेंडू देखील विश्वास आक्रमण करेल आणि चेंडू देखील जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फार मोठं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करतायत. आक्रमण रोखलं जाणार का विक्रम? हा चेंडू देखील पुन्हा एकदा हवाई फायर तर आहे आणि इथं देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा षटकार. आक्रमण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूने विशाल आक्रमण करत होता तर दुसऱ्या बाजूने विश्वास देखील आक्रमण करतायत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया हलक्याच्या हाताने खेळून काढलाय. बोटांची किमया चेंडूवरती पाहायला मिळाली. डिक्लेअर स्वरूपात एक धाव येताना पाहायला मिळेल. कमबॅक करणारा चेंडू होता. धावफल एका धावेच्या मदतीने पुढे सरसावेल. धावफलकावरती 49 धावा आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. हा चेंडू देखील पुन्हा एकदा आडव्या बॅटने नक्कीच खेचून काढलाय. मैदानाच्या आतमध्ये उसळल्या अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकलाय एक बुलंदी तोफेचा गोळा. षटकार. धावफलकावरती 55 धावा आहेत. अर्धशतक पूर्ण करेल संघ वागड व्हिटर्स
आक्रमण होतंय मैदानाच्या आतमध्ये आणि फार मोठं आक्रमण इथे 100 ओलांडी जाणार की काय 4 षटकांमध्ये प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर आहे. विक्रम पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. सिंगल घेतली दुसऱ्या धावेसाठी प्रयास. धावफलक 2 धाव संख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती नजर टाकूया. 57 धावा 5 चेंडू विश्वास खेळला. 21 धाव संख्येवरती वैयक्तिक आहे. तर 7 चेंडू आणि 34 धाव्यांची खेळी विशालची देखील पाहायला मिळेल. सलामीची जोडी कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवेल. इथे कॉट बिहाइंड विकेटची शिकार आणि विश्वासला इथे परतावं लागेल. धक्का क्रमांक पहिला. कमबॅक करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खामोशी है किशोर आएगा, खामोशी है किशोर आएगा, सभी का वक्त आता है, मेरा तो दौर आएगा. कारण विशाल मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करत होता तर त्या आगीमध्ये तेल ओतल्याचं काम दुसऱ्या बाजूने विश्वासने देखील केलंय. परंतु विश्वासला बाद करण्यामध्ये यश विक्रमला देखील येताना पाहायला मिळालंय. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 57 धावा आहेत. तर षटक क्रमांक 3 गोलंदाजीच्या माध्यमातून भरत पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. नक्कीच कबालीचा येताना पाहायला मिळतो. डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हा चेंडू समोरच्या दिशेने मिस टाइम शॉट तर आहे. तिथे स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येत आहेत. झेल निसटला आहे. इथे जीवदान मैदानाच्या आतमध्ये असेल. 2 धावा आहेत. एक एक चूक संघाच्या महागाई लाग लावणारी असेल. संधी होती इथे परंतु संधीचं सोनं होताना पाहायला मिळालं नाही आणि त्यानंतर जीवदान मात्र मैदानाच्या आतमध्ये विशालला असेल. हा देखील चेंडू बॅकफुटवरती सरकले. दिशा दिली आहे. तिथे क्षेत्ररक्षक खूप दूरवरती पाहायला मिळतील. चेंडू अडवला जातोय. तिथे थोडेसे क्षेत्ररक्षक फंबल होतील. तोपर्यंत 2 धावा वाऱ्याच्या वेगात येताना पाहायला मिळत आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुन्हा एकदा पुढे सरसावेल. 61 धावा आहे. तिथं आक्रमण होत आहे. विशाल ऑन फायर. बिग ब्लास्ट, बिग सिक्सर. 6 रन. कौन कहता है कामयाबी किस्मत तय करता है, कौन कहता है कामयाबी किस्मत तय करता है, इरादो दो में दम हो तो मंजिल भी झुका करती है. आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होते. 11 चेंडू खेळलाय. 44 धावा विशालच्या आहेत. 67 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. इथं देखील समोरच्या दिशेने हवाई सफर. बंगाली रसगुल्ला षटकार. आणि याच बरोबर विशालची खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. 12 चेंडू आणि स्पर्धेतील दुसरा अर्धशतक विशालच्या नावावरती कोरलं जात आहे. 7 षटकार विशालच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाले. काय खेळतोय मित्रांनो आपल्या संघासाठी, वागडा व्हिटर टीम साठी मैदानाच्या आतमध्ये विशाल. हा चेंडू देखील पुन्हा एकदा आडव्या बॅटने इथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना पाहायला मिळेल. बॅकअपचं काम होईल. तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये यशस्वी येत आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे सरसावलं जाईल. धावफलकावरती 75 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. उर्वरित शेवटचं षटक, निर्णायक षटक अजूनही शेष आहे, बाकी आहे. इथे 100 ओलांडली जाणार का? वागडा व्हिटर्स टीम स्पर्धेतील पहिली 100 ओलांडणार का? प्रश्नचिन्ह अजूनही आपल्या सर्वांच्या समोर आहे. क्रिकेट आणि क्रिकेट यश मिळवायचं असेल तर प्रयत्न करावे लागतील. संघर्षाचा, जिद्दीचा खेळ म्हणजे क्रिकेट. आत्मविश्वासाचा खेळ म्हणजे क्रिकेट. योग्य क्षणी योग्य निर्णय घेण्याचा खेळ म्हणजे क्रिकेट. गोलंदाज सज्ज आहे. अंतिमचा षटक. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने फ्लिक केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. डाऊन दी बॉल. 1 2 3. झेल मात्र सुटला जातोय. चुका वारंवार जीवदान मैदानाच्या आतमध्ये दिली जात आहेत. जीवदान किती घातक ठरणार. आत्या बाईला लावल्या मिशा तर तिचा काकोबा होईल का आणि आलेल्या संधीचा पुन्हा सोनं होईल का? इथं सोनं होताना पाहायला मिळत नाही. हा चेंडू इथे कमालीचा येताना पाहायला मिळेल. डॉट बॉल. 70 पे 77 धावा धावफलकावरती आहेत. 77 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया. इथे मिस टाइम शॉट पाहायला मिळेल. यष्टीरक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. तोपर्यंत एकदा इथं देखील इथे 78 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. शेवटचे काही चेंडू उर्वरित आहे. इथे आक्रमण होणार की दुसऱ्या बाजूने धावा रोखल्या जाणार. स्वप्नील मोडक कमबॅक करणारे चेंडू नक्कीच हातात आहेत. हा चेंडू आडव्या बॅटने विशाल बिग फायर, बिग सिक्सर. 6 रन.
बरसतोय पारस जब भी छूता है मिट्टी को सोना बना देता है. सोन्यासारखी कामगिरी विशाल नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये करतंय आणि धावांचा पाऊस, धावांचा महापूर, धावांचा महामेरू रचण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये विशाल करेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा चेंडू देखील मिस टाइम शॉट पाहायला मिळेल. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली नो बॉलचा इशारा मात्र पंचांकडून आलाय. नो प्लस 1 अर्थात 2 धावा येतील. स्पीड लिमिट आहे 55च्या अगदी पुढे. जर नक्कीच तुमची स्पीड असेल तर तुम्हाला तिथे नो बॉल घोषित केला जाईल. 55ला 54 पर्यंत तुमची स्पीड लिमिट नक्कीच असणार आहे याची देखील नोंद घ्या. इथे क्लीन बोर्ड होते फलंदाज आणि धक्का क्रमांक दुसरा आहे. दुसराही धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय. 86 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर कुल कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत गणेश मोडक. शेवटचे आणि अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत. कशा प्रकारचं कामकाज गणेश करतील. शहाऐंशी धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. गणेश मोडक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वाग्न व्हिटर संघासाठी नक्कीच येताना पाहायला मिळतील. 15 चेंडू 59 धावा. विशाल अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. गणेश मैदानावरती येत आहेत. आयोजनामध्ये देखील फार मोठा खालीचा वाटा. हा चेंडू देखील आक्रमण झेल टिपला जातोय आणि इथे गणेशला परतावं लागेल. सामना देखील संपलाय. एक डाव संपलाय आणि अगदी आपण पाहूया 4 षटकांच्या समाप्तीनंतर 86 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये बनवल्यात. तर शेवटचे 24 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे 87 धावा. 86 बनवल्यात. 87 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या बाजूने करावा लागेल यात मात्र शंका नाहीये. महत्वपूर्ण मॅच आहे. एका बाजूने वाग्न व्हिटर्स 87 धावांचं टार्गेट नक्कीच चाफेमाळा टायटन्स संघाच्या समोर ठेवलंय. यानंतरच्या मॅचचा होणारा टॉस गायकवाडवाडी चॅम्पियन्स विरोधामध्ये साबळेमाळा योद्धा. शेवटची मॅच आणि शेवटच्या मॅचचा टॉस आपण संपन्न करतोय.